एकंदरीत महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी होतीये. अशातच एकादशीचा उपवास म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. आज उपवासाच्या आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची बस स्थानकावर मोठी गर्दी आहे. अशातच अकोल्यातल्या बाळापूरमध्ये 150 क्विंटल साबुदाणा खिचडी तयार केल्या जात आहे आणि याचं मोफत वाटप होत आहे. विठ्ठल मंदिराबाहेर आणि बस स्थानकावर येणाऱ्या भाविकांसाठी या साबुदाणा खिचडीचं वाटप होत आहे. प्रसादाचं आयोजन केल्यानंतर किती वर्षापासून हे जवळपास 6 ते 7 वर्षापासून आम्हाला ही कल्पना सुचलेली आहे आणि आम्ही 7 वर्षापासून या ठिकाणी या प्रसादाचं वाटप करत आहोत. हे आयोजन कशासाठी करणार, का करणार? आजची आषाढी एकादशी म्हणजे शक्यतो प्रत्येकाला उपवास असतो आणि उपवास असताना काही जण इथून पंढरपूरला जाऊ नाही शकत, ते शेगावला जातात आणि सकाळी लवकर घरून निघतात, फराळाचं न करता निघतात. मधात कुठं काही भेटत नाही, त्यामुळे त्यांचा एक फराळ त्यांना भेटलं पाहिजे, त्या उद्देशानं आमचं हे एक पाऊल आहे. आणि किती खिचडी तुम्ही तयार केली? एक 1.5 क्विंटलची म्हणजे 150 किलोची खिचडी या ठिकाणी तयार होते.